जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर ऑफिशियली जे आहे जेवढ्या जाहिराती व्हेरीफाईड होत आहेत त्या सगळ्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की आतापर्यंत एक्झॅक्टली पवित्र पोर्टलवर किती जागा अपलोड झालेल्या आहेत, त्या जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या माध्यमाच्या किती जागा आहेत आणि त्यांची पीडीएफ देखील आपण कॅटेगरी वाइज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता बघूया पवित्र पोर्टलवर सध्या जे आहे सिच्युएशन काय आहे, कोणकोणत्या नवीन जाहिराती अपलोड होताना दिसत आहे। खऱ्या अर्थाने जाहिराती अपलोड झाल्या याचा अर्थ प्रेफरन्सेसला सुरुवात झाली असं होत नाही। प्रेफरन्सेसला सुरुवात मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जेवढ्या जाहिराती शासनाला द्यायच्या आहेत त्या सगळ्या जाहिराती एकदा आल्या की त्याच्यानंतर प्रेफरन्सेसला सुरुवात होऊन जाणार आहे। त्यामुळे पसंतीक्रमला सुरुवात झाली नाही, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचे कोणत्या माध्यमाच्या जागा किती उपलब्ध आहे त्याचा डेटा आपल्याकडे प्राप्त होत आहे। आता सध्या जी लेटेस्ट माहिती आहे त्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतो की ही माहिती आपण ऑलरेडी दिली की जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सी आपल्याला कळालेल्या आहेत। एकूण जागा 998 आहे। या 998 मध्ये जर का आपण कॅटेगरी वाइज बघितलं, अनुसूचित जाती 133, अनुसूचित जमाती 176, विजा अ 36, त्यानंतर आहे NTC 1, त्यानंतर आहे विमा प्र 3, EWS 88, अशा या 501 आणि याच्या सोबतच 561 जागा ओपनला। या झाल्या 998 जागा। त्यापैकी जर आपण बघितलं की 1 ते 5 ला इंग्लिश माध्यमाला 160 जागा गेल्यात, 1 ते 5 मराठी माध्यमाला 538 जागा गेलेल्या आहेत। त्याच्यानंतर जे आहे 6 ते 8 मराठी माध्यम गणित विज्ञानसाठी 244 आणि 6 ते 8 मॅथ सायन्सला 56 जागा, या अशा प्रकारे जागा गेलेल्या आहेत। त्यानंतर दुसरी जी जाहिरात आहे, आतापर्यंत जेवढ्या जाहिराती आल्या त्या सगळ्या जाहिराती मग तुम्हाला सांगतोय। यानंतर जे आहे बुलढाणा जिल्हा परिषदेची जाहिरात आलेली आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये एकूण जर का आपण या ठिकाणी जागा बघितल्या तर त्या आहेत 206, त्यापैकी 149 खुल्या प्रवर्गाला, 24 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमातीला आहे आणि बाकी कुणाला जागा नाही, डायरेक्टली EWS ला 32 जागा आहे। या जागांचं जर आपण अनालिसिस केलं तर 1 ते 5 वर्गाला मराठी माध्यमाला 125 जागा, 6 ते 8 इंग्लिश विषयाची जागा मराठी माध्यमाला 18 जागा, त्यानंतर जे आहे 6 ते 8 सोशल सायन्सला 2 जागा आणि या ठिकाणी मॅथ सायन्सला 6 ते 8 ला 61 जागा, असा हा क्रायटेरिया आहे। आता या जाहिराती ऑलरेडी तुम्हाला सांगितलेल्या आहे मी, परंतु जी नवीन जाहिरात आली बघा, ही जी आहे नवीन जाहिरातीमध्ये आपल्याला सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाची जाहिरात पाहायला मिळते आहे। ही जाहिरात आतापर्यंत आपण तुम्हाला शो केलेली नव्हती। ही जाहिरात बघा, या जाहिरातीमध्ये एकूण 28 जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। ठीक आहे, 28 जागा। आणि ही जी जाहिरात आहे ती आहे उर्दू माध्यमाची। ठीक आहे, उर्दू माध्यमाची जाहिरात आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 6, त्यानंतर VJA 3, त्याच्यानंतर NTC 3, त्यानंतर NTD 2, त्यानंतर OBC 8, विमा प्र 2 आणि EWS ला 3 आणि खुल्या प्रवर्गाला या ठिकाणी जागा नाही। आणि या संपूर्ण जागा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की 1 ते 5 ला 4 जागा आहे उर्दू माध्यमाकरिता, त्यानंतर जे आहे 6 ते 8 इंग्लिश विषयाला 3 जागा आहे, 6 ते 8 ला जे आहे हिंदी विषयासाठी 5 जागा आहेत, त्यातल्या त्यात 6 ते 8 मॅथ सायन्स साठी 16 जागा आलेल्या आहेत। त्यातल्या त्यात आणखी गडचिरोली नगरपालिकेची देखील जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे, नगर परिषद गडचिरोली। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण खऱ्या अर्थाने 12 जागा आहे, थोडस मिस्टेक या ठिकाणी झालेली आहे, परंतु 12 जागा आहे। त्या 12 जागांमध्ये जर आपण बघितलं की अनुसूचित जमातीला 2 जागा आहेत, NTB ला 1 जागा, NTC ला 2 जागा आणि EWS ला 1 आणि ओपनला 6, अशा या 12 जागा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या संपूर्ण ज्या जागा आहेत ते मराठी माध्यमाच्या असणार आहेत 1 ते 5 वर्गाच्या। यामध्ये हॉरिझॉन्टल कॅटेगरी मध्ये देखील आपल्याला ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती या ठिकाणी पाहायला
मिळतात. यानंतरची जाहिरात आहे मित्रांनो, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी सांगली, म्हणजे सांगलीची जी आहे मराठी आणि इंग्लिश माध्यमाची वॅकन्सी या ठिकाणी दिसत आहे. ही जाहिरात 5 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण जर का जागा आपण बघितल्या तर त्या आहेत 486. परंतु यामध्ये शॉकिंग काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या शॉकिंग काय आहे बघा. अनुसूचित जमातीसाठी 99, अनुसूचित जातीसाठी 99, अनुसूचित जमाती 125, त्यानंतर VJA ला 3 आहे, त्यानंतर NTB 10, त्यातल्या त्यात OBC ला 152 आणि EWS ला 89, खुल्या प्रवर्गाला 8. अशा या जागा या ठिकाणी 486 देण्यात आलेल्या आहे. परंतु शॉकिंग गोष्ट या ठिकाणी जर आपण बघितली तर 1 ते 5 प्रवर्ग म्हणतोय सॉरी 1 ते 5 वर्गाला, म्हणजे मराठी माध्यम 1 ते 5 वर्गाला जे आहे त्या जागा आहेत 14, फक्त 14. आणि या ठिकाणी 1 ते 5 वर्ग या ठिकाणी इंग्लिश माध्यमाला जर घेतलं तर 145 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अभियोग्यता धारकांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण या ठिकाणी मराठीच्या वाट्याला 14 जागा आणि इंग्लिशच्या वाट्याला 145 जागा आलेल्या आहेत. ही निश्चितपणाने काही प्रमाणावरती का होत नाही, परंतु शॉकिंग गोष्ट आहे. कारण जर आपण कंपॅरिझन केलं तर इंग्लिश माध्यमाच्या तुलनेमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा या कितीतरी पटीने जास्त आपल्याला पाहायला मिळतात. एनिवे, जाहिरात आलेली आहे, मी तुम्हाला त्याचं अनालिसिस या ठिकाणी सांगतोय. त्यानंतर जर आपण बघितलं मॅथ सायन्सच्या जागा मराठी माध्यमाच्या, मॅथ सायन्सच्या 6 ते 8च्या जागा मराठी माध्यमाच्या वाट्याला आल्या 215. त्यातल्या त्यात 6 ते 8 वर्गाची इंग्लिश सब्जेक्टची जी जागा आहे ती आहे 43. त्यानंतर 6वी ते 8वी ला हिंदी विषयाच्या जागा आहेत 44 आणि 6वी ते 8वी ची मराठी विषय मराठी, माध्यम पण मराठीच असेल, त्याची जागा आलेली आहे 25. अशा या 486 जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता या जाहिराती ऑफिशियल पद्धतीने अपलोड झालेल्या आहेत पवित्र पोर्टलला, परंतु अजून आपल्याला ते पाहायला मिळत नाही. आता तुम्हाला जर ते पाहायचंच असेल तर तुम्ही आपलं टेलिग्रामचं चॅनल या ठिकाणी जॉईन करू शकता. टेलिग्रामच्या चॅनलवर आपण सगळ्या ज्या काही जाहिराती आहेत त्या सर्वच्या सर्व जाहिराती तुम्हाला देतो आहोत पीडीएफच्या स्वरूपामध्ये, जेणेकरून तुम्हाला अनालिसिस करणं अत्यंत सोपं होऊन जाणार आहे. या ठिकाणी हे बघा, तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे या सगळ्या ज्या पीडीएफ आहेत मी तुम्हाला दिलेल्या आहेत. याचं अनालिसिस तुम्ही व्यवस्थितपणाने करू शकता. आता आतापर्यंत किती जाहिराती अपलोड झाल्या तर त्या संदर्भामध्ये आजच्या तारखेला जे स्टेटमेंट माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांचं आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता की राज्यामधील 14 जिल्हा परिषद, 15 नगरपालिका आणि 2 महानगरपालिका यांच्यासह 125 ज्या काही खासगी संस्था आहेत त्यांच्या जागा पोर्टलला अपलोड करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एकूण आस्थापना जर बघितल्या तर 156 झाल्या. त्यामध्ये 7,720 शिक्षकांची पदे अपलोड करण्यात आलेली आहे आतापर्यंत. म्हणजे त्याचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसत आहे. फक्त एवढ्याच जागा येतील का तर नाही, कारण आतापर्यंत 14 जिल्हा परिषदा झालेल्या आहेत. आपल्याला किमान 34 जिल्हा परिषदांच्या जागा येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यामुळे जागा आपल्याला बऱ्यापैकी पोर्टलला पाहायला मिळू शकतात. त्यामध्ये त्याने सांगितले की मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमाचं रोस्टर वेगवेगळं आहे, त्यामुळे जाहिराती वेगवेगळ्या दिल्या जात आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही माहिती सर्रासपणाने चुकीची आहे. कारण आपण जर बघितलं तर दोन्ही मीडियमचं जे रोस्टर आहे ते कॉमनच आपल्याला पाहायला मिळतोय. तरी देखील मधला मार्ग काहीतरी काढला जाईल, परंतु या ठिकाणी शिक्षण आयुक्तांनी दिलेली ही माहिती म्हणजे आकडे जरी बरोबर असतील तरी हे जे स्टेटमेंट आहे ते माझ्या माहितीप्रमाणे बरोबर नाहीये. म्हणजे याचा अर्थ जाहिराती ज्या अपलोड होत आहेत त्यांचा टक्का आता वाढताना आपल्याला दिसत आहे. सर्व जाहिराती आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेल्या आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा. या सगळ्या जाहिरातींचं निश्चितपणाने अनालिसिस करा, कारण या जाहिराती तुम्हाला सध्याच्या घडीला पवित्र पोर्टलला देखील पाहायला मिळत नाही. लिंक वरून जॉईन करायला कठीण जात असेल तर तुम्ही टेलिग्रामचं चॅनल, टेलिग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करा. त्या ठिकाणी मराठीमध्ये टाईप करा शिक्षक भरती डॅश द्या, रहमान पठाण नाव टाईप करा. तुम्हाला हे आपल्या चॅनलचं लोगो दिसून जाईल, ते जॉईन करा. तुमच्या माहितीची संपूर्ण, तुमच्या आवडीची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.